राष्ट्रकुलच्या 10व्या दिवशी भारताला एकमेव सुवर्ण मिळालं असलं तरीही हे पदक ऐतिहासिक ठरले। दीपिका पल्लिकल आणि जोशना चिनप्पा या जोडीनं भारताला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये स्क्वॉशमधलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे। 10व्या दिवशी या पदकासह भारताच्या वाट्याला एकूण 10 पदकं आली आहेत। राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासामध्ये स्क्वॉशमध्ये भारताचं हे पहिलं पदक आहे। भारतीय संघानं राष्ट्रकुलमधील हॉकी स्पर्धेच्या उपांत्य लढतीमध्ये न्यूझीलंडवर 3-2 मात केली आणि अंतिम फेरी गाठली। 18व्या मिनिटाला भारतीय संघ 0-2 असा पिछाडीवर पडला होता, मात्र त्यानंतर चिवट झुंज देत भारतीय संघानं बाजी मारली। यासह भारताचे किमान रौप्य पदक निश्चित झालं असून आज अंतिम लढतीमध्ये भारताची जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे। न्यूझीलंड संघानं जोरदार सुरुवात केली आहे। दुसऱ्याच मिनिटाला भारतावर पहिला गोल नोंदवला गेला। सिमोन चाइल्ड्सनं गोल नोंदवून इंग्लंडचे खातं उघडलं। भारताच्या पी कश्यपनं राष्ट्रकुलमधील बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठून ऐतिहासिक कामगिरी केली आहे। तब्बल 32 वर्षांनंतर भारतीय बॅडमिंटनपटू अशी कामगिरी केलेली आहे। उपांत्य फेरीमध्ये कश्यपनं इंग्लंडच्या राजीव ओसेफवर 18-21, 21-17, 21-18 अशी संघर्षपूर्ण मात केली। जागतिक क्रमवारीमध्ये कश्यप 22व्या तर राजीव 26व्या क्रमांकावर आहे। 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेमच्या उपांत्य लढतीमध्ये राजीव ओसेफनं कश्यपवर मात करून अंतिम फेरी गाठली होती। तर दुसरीकडे महिला एकेरीमध्ये पी.व्ही. सिंधूनं निराशा केलेली आहे। उपांत्य लढतीमध्ये तिला पराभवाला सामोरं जावं लागलं। महिला एकेरीमध्ये कॅनडाच्या मिचेल ली हिनं सिंधूवर 22-20 आणि 22-20 अशी संघर्षपूर्ण मात केली आणि अंतिम फेरी गाठली। भारताच्या अंजुता शरथ कमाल आणि अँथनी अमलराज या जोडीला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये टेबल टेनिसच्या पुरुष दुहेरीमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। अंतिम फेरीमध्ये सिंगापूरच्या हू ली आणि निंग गाओ या जोडीनं शरथ अँथनी जोडीला 3-1 असा विजय मिळवून सुवर्णपदक निश्चित केलं। हा सामना सिंगापूरच्या जोडीनं 33 मिनिटांमध्ये 8-11, 11-7, 11-9, 11-5 असा जिंकला। अंतिम सामन्यामध्ये भारतीय जोडीनं पहिला गेम जिंकून जोरदार सुरुवात केली होती। नंतरच्या गेममध्ये मात्र त्यांना कामगिरीमध्ये सातत्य राखता आलं नाहीये। सिंगापूरची जी यांग आणि जियान झॅन ही जोडी ब्रॉन्झ पदकाची मानकरी ठरली आहे। श्रावण महिना सुरू झाल्यापासून सुरू झालेल्या पावसानं थोडी विश्रांती घेतली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या पुढील 8 महिन्याचा पाणीसाठा जमा झाला असून वर्षभर पाणी पुरवण्यासाठी आता फक्त अवघा 4 लाख दशलक्ष लिटर पाणी जमा झाल्यास वर्षभराचं पाण्याचं टेन्शन संपणार आहे। मुसळधार पावसामुळे गेल्या 3 दिवसांमध्ये मुंबई तब्बल 282 खड्डे वाढलेले आहेत। मात्र पाऊस सतत कोसळत असल्यामुळे खड्डे भरण्याचे कामही मंदावलं असून त्याचा फटका वाहतुकीला बसतोय। त्यामुळे मुंबईकरांची गैरसोयही वाढलेली आहे। यंदा गणपती मंडळांना जाहिरातीचे बॅनर लावण्यासाठी राज्यात रस्त्यावरती खड्डे खोदण्यास महानगरपालिकेनं विरोध केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बॅनरबाजीला लगाम लावण्यासाठी प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे
गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासनामध्ये नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे यंदा गणेशोत्सवामध्ये नेत्यांच्या जाहिरातबाजीचा बार उडणार होता. नेत्यांच्या कार्याची जाहिराती लागणारे कापडी फलक लावण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदावे लागणार आहेत. वर्गणीपेक्षा जास्त उत्पन्न या जाहिरातबाजीतूनच मिळतं. मात्र या खड्डे खोदण्यावर बंदी आल्यामुळे मंडळांपुढे पेच उभा राहिलाय. या निर्णयाचा फटका मुंबईतील मोठ्या मंडळांना बसणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी बारामतीमध्ये झालेलं आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर थांबवण्यात आलं. मात्र शासनानं दिलेल्या आश्वासनाची मुदत संपल्यानं आक्रमक झालेल्या धनगर समाज आरक्षण समितीनं आजपासून मुख्यमंत्र्यांच्या कराडमध्ये उग्र आंदोलन करण्याचा निर्धार केलाय. आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. कल्याण आणि ठाणे दरम्यान डाऊन स्लो मार्गावर, सांताक्रूज आणि गोरेगाव पर्यंत अप फास्ट आणि स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन हार्बर मार्गावर वांद्रा अंधेरी ते सीएसटी दरम्यान सकाळी 10:20 ते 3:33 आणि सीएसटी ते वांद्रा अंधेरी दरम्यान सेवा ही सकाळी 10:40 ते दुपारी 3:17 वाजेपर्यंत खंडित करण्यात येणार आहे.